सफेद झेंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश पायकराव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, सावली तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी गोरगरीब कुटुंब आज सुद्धा पक्का घरापासून वंचित आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील आज सुद्धा कुटुंब पडत्या घरात आपला निवारा करत आहे आणि ही बाब जिवती, सावली, मूल चंद्रपूर तालुक्यात पाहायला मिळतात। तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील अशा कुटुंबातील गोरगरीब गरजूची निवड करून सदर लाभार्थ्यांना शासकीय यंत्रणेत राहून विहित नमुन्यात अर्ज भरून सेवा सुविधा मिळविणे, आर्थिक मदत पदरात पाडून घेणे त्यांना शक्य होत नाही आहे। म्हणून जिल्हाधिकारी यांनी गाव वस्ती विभागून उपलब्ध शासकीय यंत्रणेतून गरजूंना प्रत्यक्ष अर्ज भरून घेऊन या योजनेकरिता लाभार्थी म्हणून त्यांची नोंद करून घेऊन त्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत व पक्के घरे बनविण्यासाठी लवकरात लवकर घरकुल निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन सादर करताना सुरेश पायकराव, संस्थापक अध्यक्ष, सफेद झेंडा कामगार संघटना चंद्रपूर जिल्हा, बबन वाघमारे, विजय कबाडे आदींची उपस्थिती होती। जय भीम, जय शिवराय, जय सेवा। आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली की चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका आणि सावली तालुका या विभागांमधले विमुक्त जाती, जमाती, भटक्या जमाती अशा गोर गरीब कुटुंब तिथं राहतात। आम्ही त्याची पाहणी केली। त्या पाहणीमध्ये आता सुद्धा तिथं कुडाचे घरं, टिनाचे घरं आणि पडते घरं, त्या घरामध्ये ते कुटुंब कसं राहतात हे त्यांनाच माहीत। आपण म्हणतो की विकास होता, विकास होता, हे विकास कुठं होत आहे? तर अशा कुटुंबांना, अशा गरजू कुटुंबांना, गोरगरीब कुटुंबांना चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती अशा लोकांना, कुटुंबांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून या निधीद्वारे त्यांना घरकुल योजना लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी आज आम्ही सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे।